मला सांगितलं त्या नेत्यांनी की बघा आता मला अंगठी दिली महाराजांनी, या आता नाना ह्या अंगठीनं मी मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री होईल. मी म्हणलं साहेब माझ्याकडे जमिनी खूप आहेत, 700-800 एकर जमीन आहे, ज्याच्या 20,000 कोटीचे प्रोजेक्ट होते. त्यांना पहिल्यांदा असं ते चाप आपले 20,000 कोटीचे प्रोजेक्ट होऊ शकतं साहेब, मला एवढे जमीन आहेत. मग म्हणजे तू काम कर, बाकी काही राजकारण करू. खरातलं जे काही संरक्षण दिलेलं आहे तर ते म्हणतात की बाबा तो खरात जो आहे तो नेत्यांना अल्पवयीन मुली पुरवायचा. बाबाच्या सांगण्यावरनं काही ऑपरेशन पुढे ढकलून त्यांना जीव गमावा लागला. दोन लोक आहेत मला तेच सांगायचे की 2 लोकांनी अरे बाबा तू कर, हे केलं तर ते होईल आणि माणूस घ्या. आणि जर तुला तसा असेल गेम तर झालाच पाहिजे तो गेम. जर तुम्ही त्याचे लागे बांधे असतील तर का व्हायला नको त्याचा गेम? कुणी असू द्या ना मग तो. पण याच्यामध्ये एकनाथ शिंदेचा पॉलिटिकल गेम करण्याचा काही पॉलिटिकल कोणाचाही गेमचा संबंध नसतो याच्यामध्ये. जो कोणी सापडेल मग तो राजकारणी असू, आमदार असू, खासदार असू, मंत्री असू, कुणी असू, त्याला शिक्षा दिलीच पाहिजे. म्हणजे मी हे पण ऐकलंय की बाबा एका चांगल्या नेत्याने तुझ्या बंगल्याच्या वर पाऊस पाडतो पैशाचा, पैशाचा पाऊस पडू शकतो का? नाही पडू. अशी आडमाप मोठी रक्कम त्या माणसाला दिली ब्लॅकमेलची. मी यातनं बाहेर पडेल पण मी कुठल्याही महाराजाला माझा हात नाही लागला. एका महाराजांनी महाराष्ट्रातलं यायचं, चांगले संजय काकडेने हात दाखवला. मी म्हणाल ते अरे तो म्हणलं पप्पा असं काही नाही आहे. आणि आता पार्थ बरोबर पण तो असतो, कारण पार्थ पवार त्याचा वर्गमित्र आहे. शाळेत एकत्र मर्सिडीज बेंचमध्ये एकत्र होते ते हिंजवडीला. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नाशिकच्या भोंदू बाबा असलेल्या अशोक खरातचं प्रकरण एव्हा तुम्हाला सगळं माहिती झालं असेल, त्यातले धागेदोरे तुमच्या सगळ्या मनामध्ये आले असतील. राजकारण आणि उद्योग, अधिकारी, नोकरशहा अशा अनेक क्षेत्रामधली मंडळी या बुवाच्या कच्छपी लागलेली होती. या बुवाच्या निमित्तानं अशा राजकीय लोकांची मानसिकता का होते, ते बुवांच्या आहारी का जातात, नेते मंडळी त्यांच्या पाया का पडतात, आणि याबाबतचे महाराष्ट्रामध्ये गाजलेले कोणकोणते किस्से आहेत हे तुम्हाला या मुलाखतीमध्ये ऐकायला मिळेल. आणि हे सांगण्यासाठी माझ्यासोबत आहेत माजी खासदार माननीय संजय नाना काकडे. संजय नाना काकडे तुम्हाला माहिती आहेत की त्यांचा राजकीय वावर, बिझनेसमधला वावर हा अनेक वर्तुळामधला आहे. स्वतः त्यांचे संघर्ष करून या ठिकाणची त्यांची यशोगाथा त्यांनी लिहिलेली आहे. ते स्वतः या सापळ्यामध्ये असे अडकले होते का, अडकले होते तर त्यांनी कसा त्यातनं मार्ग काढला हे देखील आपल्याला यातनं ऐकायला मिळू शकेल. तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा आणि आमचं लेट्सअप फॉलो करायला विसरू नका. तर नाना, तुमचं लेट्सअपवर खूप खूप स्वागत. थँक्यू. जेव्हा अशोक खराच्या बातम्या वाचल्या, पाहिल्या, तेव्हा काय धक्का बसला होता का? अरे कोणकोणते नेत्यांचे फोटो पाहतोय आपण अशोक खरासोबत? नाही, मी धक्का बसण्याचं कारण नाही, कारण अशा अनेक विषय ज्या आधी पण झालेले आहेत, पूर्वी पण झाले. बरेच बाबा उघडकीस पडलेले आहेत. असे बोलतो बाबा पूर्वीपासून, जसं की 400 वर्षापासून संत ज्ञानेश्वरांच्या काळापासून ते आजपर्यंत अशा अनेक बाबा आले. त्यांना अनेक बाबांचं उघडकीस पडलेले. पण दुर्दैव देशाचं आपल्या असं आहे की त्यातून धडा कोणीच घेत नाही. बरं, म्हणजे राजकीय लोक असू द्या किंवा महिला असू किंवा पुरुष असू, जेव्हा स्वतःशी हरतो आणि काही अपेक्षेपर्यंत पोहोचू शकत नाही, अशीच लोक अशा बोंधूंच्या नादी लागतात आणि तिथं असा फटका बसतो त्यांना. आणि हे जे आत्ता एवढी चर्चा चालू आहे, एवढ्या चर्चा करण्याची काय आवश्यकताच नाही आहे. त्याला कठोर शिक्षा दिली पाहिजे. यावं ना की इतकी, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची घटना मध्ये जे काही आहे असतील अशा लोकांना तो बाजूला थोडा पुरतं ठेवून त्या लोकांना इतकी घाणेरडी आणि कडक शिक्षा दिली पाहिजे की म्हणजे मुघल लोक जी शिक्षा द्यायची ती ह्या बाबाला दिली पाहिजे. अच्छा. रस्ते वाचून, रस्ते उभा करून दगडांनी मरेपर्यंत त्याला मारला पाहिजे. आणि यातून असे भोंदू बाबा परत त्यांनी आपला सगळा ताशा गुंडाळला पाहिजे आणि सगळं बंद केला पाहिजे. आणि जे लोक जात आहेत त्यांनाही कळलं पाहिजे अशांची काय अवस्था होती. अच्छा. जोपर्यंत हे अशा पद्धतीने पुढे येत नाही तोपर्यंत भारतात ही संस्कृती बंद होणं मला वाटत नाही आहे. हा भोंदू बाबा आत्ता उघडकीस आलेला आहे. ह्याचे जे चाहते असतील 10-5 हजार लोक, त्यांना त्यांच्यासमोर कळाले की हा भोंदू आहे. पण असे हजारो लाखो भारतामध्ये लोक आहेत अशा भोंदू बाबांच्या नादी लागले, चुकीच्या मार्गाच्या नादी. पण याच्यामध्ये राजकीय लोकच का जास्त दिसतात आपल्याला? राजकीय लोकांना काय प्रॉब्लेम असतोय? त्यांच्याकडे एवढा पैसा आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, पद आहे, तरी का अशा नेत्यांच्या मी जे पाहिलेत अशी 2 लोक पाहिलेत राजकारणामध्ये
की ज्यांचा स्वतःचा आत्मविश्वास संपलेला असतो, अशी लोक अशा मार्गांकडे जातात. बरं. आता आपलं काहीच नाही, मग बाबा काहीतरी सांगेल त्या मार्गाने आपण जाऊ, त्या मार्गाने काहीतरी जिंकू. आणि असे बिझनेसमॅन मधले हारलेले लोक आहेत, ती अशांकडे जातात की बाबा आता आमच्याकडे काहीच नाही राहिलं, थोडंफार राहिलेलं असतं, बाबा तेच लाटतो आपला. अच्छा. त्यांना सल्ला देतो, त्यातनं 100 लोक खड्ड्यात जातात. एखादा बाबांनी सांगितलं म्हणून त्या दिशेला जातो आणि ती दिशा पार करतो कर्तृत्वाने, तर त्याला ते कळत नसतं की आपलं कर्तृत्व आपल्याला पुढे नेते. बाबांनी मार्गदर्शन केलं, मार्गदर्शन घ्या तुम्ही, या बोलण्याची गरज नाही त्याला जायची. मार्गदर्शन घेऊन एखादा सक्सेस होतो, किंवा 2-4 जे मार्गदर्शन घेऊन त्या ट्रॅकला जातात, कॉन्फिडन्स वाढून स्वतःचा, त्या लोकांना यशस्वीपणा येतो. तर ते जगभर सांगत बसतात, बघा ह्याच्यामुळं बाबामुळं मी पुढे आलो. बाबा 50 लोकांना त्याची उदाहरण देतो आणि लोक बाकीचे 500 लोक वेडे करतो. वेळेवर. पण याच्यामध्ये तुम्ही असं काय राजकीय, तुम्ही आता एवढा वावर तुमचा आहे, अनेक राजकीय नेत्यांशी तुम्ही पडद्यामागे भेटला, पडद्यामागे कोणती 2 अशी उदाहरणं आहेत की अशा बाबांमुळे सांगायचं म्हटलं तर आता प्रेझेंट देवेंद्र फडणवीसांचं नाव घ्या आपल्या, त्यांनी कधी कुठल्या माझ्याकडे मी गेलेलं ऐकलं नाही. म्हणजे आता माझे त्यांचे संबंध 2013 पासून आहेत, 14 पासून, आज 13-14 वर्ष झाले आमचे चांगले संबंध आहेत, जे मला त्यांच्या बऱ्यापैकी गोष्टी माहिती आहेत. कुठल्या महाराजाकडे गेले नाही. अजित पवार, अजितदादांचे माझे संबंध होते 97 पासून आज दगा आहेत. म्हणजे आता मागच्या वर्षी दुर्दैवी निधन झाल्यापासून त्यांनीही कुठल्या महाराजाकडे गेलेले मी ऐकलं नाही. म्हणजे असे कितीतरी शरद पवारांचं पण उदाहरण आहे. शरद पवारांचं पण आपल्याला याच्या उदाहरणापेक्षा असं काही तुम्हाला काही कोणता असा अनुभव आहे? असे आहेत ना, असे आहेत. बाबा हे तर चांगलं उदाहरण झाले. बाबा आता असे काहीतरी महाराज झाले होते, ते कुठले तरी होते बाबा मोठे केसवाले, जे वर्षावर 2 लोकांनी मुख्यमंत्र्यांचे पाय धुतलेत. असे पण महाराज आहेत. मुख्यमंत्र्याच्या लेवलची लोक पण त्यांच्या आधी गेलेली, मी डोळ्यांनी पाहिलं, ऐकलंय. अच्छा. किंवा मुख्यमंत्री सारखे माणसं तुम्ही मानव जातीच्या पाय धुता, त्याचे पायानी टॉवेलनी पुसताय, काय म्हणजे केळसवाना प्रकार पण केलेला आहे भावी मुख्यमंत्र्यांनी. नाव घेणं योग्य नाही, परंतु असे खूप लोक आहेत. आणि नंतर त्यांचे कुठं मुख्यमंत्रीपद टिकलं, कुठे त्यांना लॉंग टर्म लाईफ मिळालं नाही, मिळालं ना. म्हणजे असे खूप लोक आहेत की जे अशा अंधश्रद्धेच्या बळी पडलेत आणि त्यांना जीव गमवावा लागला. असं काय आहे का की काही म्हणजे राजकीय नेत्यांनी म्हणे बाबाच्या सांगण्यावरनं काही ऑपरेशन पुढे ढकलून त्यांना जीव गमवावा लागला? 2 लोक आहेत. मला तेच सांगायचं की 2 लोकांनी, अरे बाबा तू कर, हे केलं तर ते होईल, आणि माणूस गेला. काही करू नको, तुला काही होणार नाही, माझ्या आहे तुझ्या मागा आशीर्वाद, तुला परत राज्यात मुख्यमंत्री म्हणून यायचे. आणि त्या माणसांनी आपला आजार लांबवला, अंगावर काढला आणि गेले कमी वयात. त्यामुळे अशा लोकांच्या नादी का लागतात अजूनही माणसं, मलाच कळत नाही. पण डॉक्टरचा सल्ला टाळून त्यांनी त्या बाबांचं ऐकलं, ऑपरेशन टाळले. ते बघा, एखादा अंधश्रद्धेच्या आरी गेला, कुठल्या थराला जातो ते तुम्हाला कळू शकत नाही. म्हणजे मी हे पण ऐकलंय की बाबा एका चांगल्या नेत्यानी तुझ्या बंगल्याच्या वर पाऊस पाडतो पैशाचा, आता पैशाचा पाऊस पडू शकतो का? नाही पडू शकतो. असे आडमाप मोठी रक्कम त्या माणसाला दिली ब्लॅक मॅजिकवाल्याला. अच्छा. तो गेला, मेला. तो कोण पाऊस पाडणारा, तो बिचारा आमचा नेताही तेवढे पैशाला मुकला. असे सुद्धा लोक पाहिलेत. म्हणजे माणूस एखाद्याच्या आरी गेला, एखाद्याच्या बोलबच्चनला म्हणा, किंवा तुमचं स्वतःचं आसपासचं बॅकग्राऊंड ओळखून तुम्हाला इमोशनल करून बोलबच्चनगिरी करून माणूस इतका आरी जाऊ शकतो, हे पण मी डोळ्यांनी पाहिलं, ऐकलंय. ओके. राज्यातला मोठा नेता होता तो. म्हणजे ह्या गोष्टी काही आवश्यकताच नाही हो माझ्या मते. पण याच्यामध्ये अनेक असं आम्ही पाहिलेलं आहे की जे माणसं, म्हणजे तुमचा पण जो प्रवास आहे तो अतिशय छोट्या परिस्थितीमधून, कष्टमय परिस्थितीतून तुम्ही इथपर्यंत पोहोचते आहात. उलट अशी माणसं जास्त आरी जातात की बुवाच्या नादीला. तुमच्यावर असं कुणी वेळ नाही आली का एखाद्या बाबाला शरण जावं म्हणून? माझ्या स्वतःचं जर सांगितलं तर मी माझ्या लाईफमध्ये 86ला बिझनेस चालू केला. 86 ते आज तक आहेत. 4 वेळा मंदी तेजी जगामध्ये आली. साहजिक आहे, मला पण आली. मला तर 5 वेळा आली. म्हणजे तेजी असताना एकदा मला मंदी आली. पण मी कुठल्याही महाराजाकडं, कुठल्याही बाबाकडं आज तगड्यात गेलो नाही, जाणारही नाही. आणि मी माझ्या जेव्हा कॉन्फिडन्स स्वतःचा पूर्ण बंद म्हणजे गेलेला असेल त्यावेळेस मी बिझनेस बंद करेल, पण कुठल्या महाराजाकडे जाणार नाही. माझ्या हातात बघा तुम्हाला कुठलं काही दिसणार नाही, गळ्यात काही दिसणार नाही. पण मी असे लोक बघलेत की ते महाराजांच्या नादी लागून भिकारी झालेत. अच्छा. जे एवढ्या माळा गळ्यात घालतायत, दिवस सकाळी 1 तास पूजेला घालवतात, रात्री झोपताना सगळ्या
माळा काढून झोपतात, परत सकाळी 1.5 ते 2 तास पूजा करून परत माळा घालतात. असे लोक भिकेला लागलेले मी स्वतः बघितलेत. माझ्याजवळचा एक मित्र आहे औरंगाबादचा, तो बिचारा असे म्हणजे जवळजवळ त्यांनी 35 वर्ष झालं तो दर महिना अखेर बालाजीला जातो. दर महिना अखेर दर शनिवारी ह्याला जातो शनी शिंगणापूरला. नाव पण सांगतो मी, साखरे. काही नाही झालं बिचाराचं, काही नाही झालं. काही सुखी नाही येतो. अजूनही प्रवास करतोय. अजूनही आम्ही जातो, अरे नको जाऊ वेड्या, नको अरे जाऊ. तू काय झालं त्याचं? तुम्ही कर्तृत्वावर विश्वास ठेवा ना त्याच्यापेक्षा. मी म्हणत नाही तुम्ही देवाला मानू नका, अरे पण एक मर्यादा ठेवा. देवाला मानताना एक मर्यादा ठेवा. कुठल्याही गोष्टीसाठी एक मर्यादा ठेवा. तुम्ही सगळं सोडून नुसतं देवदेव करत बसणार, तुमचं मला नाही वाटत की बाबा आपल्या कर्तृत्वावर, आपल्या कर्मावर विश्वास ठेवा प्रत्येकाने. आम्ही असं पण पाहिलेलं आहे की आता या खरात प्रकारामध्ये जर पाहिलं तर काही नेते मंडळी त्या खरातलं जे काही संरक्षण दिलेलं आहे तर ते म्हणतात की बाबा तो खरात जो आहे तो नेत्यांना अल्पवयीन मुली पुरवायचा. तर हे पर्यंत जातात ह्या लोकांना. मला काय हे तुम्ही जे बोलताय ते मला कळालं नाही, परंतु आपल्या महाराष्ट्रातली संस्कृती एवढी पण घाणेरडी नाही की असे मंत्री आले जातील. हां, मी एक मान्य करतो, असे मंत्री बरेचसे महाराजाकडे जातात, मी डोळ्यांनी पाहिले. परंतु ते का? आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, आपलं अस्तित्व वाढवण्यासाठी, किंवा आपल्या कॉम्पिटिशन तो त्याच्या खड्ड्यात जाण्यासाठी. हे मी ऐकले, डोळ्यांनी पाहिले. मी नेत्यांकडनं पण ऐकले, आज आम्ही असं केलं, आज आम्ही तसं केलं. नाना बघा, आता ह्या महाराजांनी मला अंगठी दिली, आता माझे दिवस बघा. हे मी ऐकले, भोगले प्रत्यक्षात. की मला सांगितले त्या नेत्यांनी की बघा आता मला अंगठी दिली महाराजांनी, या आता नाना ह्या अंगठीनं मी मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, बरं मुख्यमंत्री होईल. पण अशा कुठल्या प्रसंगाला कुठल्या मंत्र्यांनी अशी अपेक्षा केली आहे किंवा अशा अपेक्षा माध्यमातून कुठल्या महाराजाकडे गेलाय असं मला तरी नक्कीच वाटत नाही. 100% असं वाटत नाही की अशा लैंगिक सुखासाठी महाराजांचा वापर केलेला आहे. मला नाही वाटत. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात तरी मी कधी ऐकलं नाही, कधी बघितलं नाही. आम्ही ऐकू नये कुठल्या तरी सगळ्या स्टोरींमधनं की युपी, बिहार किंवा त्या भागात असल्या गोष्टी कुठेतरी चालतात ते ऐकू नये. म्हणजे पण आपल्या महाराष्ट्रातल्या संस्कृतीत असं मला नाही वाटत. तुम्ही काय नावं काय तुम्हाला काय लपवताय का तुम्ही त्याच्यामध्ये? नाही, लपवायचं नाही. काही कारण नाही लपवायचं. जर मला कळालं असतं तसं काही तर मी स्पष्ट सांगितलं असतो, आहेत असे नालायक काहीतरी जे करतात हे उद्योग. पण असं काही नाहीये. बरं, म्हणजे मला वाटत नाही. म्हणजे उगाच मी कोणावरती आरोप करायचे जोपर्यंत मला विथ प्रूफ नाही मिळत किंवा मला कुठून प्रॉपर लिंक मिळत नाही की हे झालेलं आहे, घडलेलं आहे. अच्छा, मला वाटत नाही अशा कुठल्या थराला जातील. महाराजांकडे कुठल्या गोष्टीसाठी जातो माणूस? फक्त आणि फक्त सत्ता टिकवणे, पैसा कमवणे, सत्तेची प्रगती ठेवणे, स्वतःला सगळं असतानाही सुखी राहायला पाहिजे, मी निरोगी राहावं म्हणून पण जातात काही लोक. किंवा महाराज जडीबुटी खाली तर निरोगी होईल मी, महाराजांनी काही सल्ले दिले तर मी निरोगी राहील, माझं अस्तित्व टिकून राहील, ह्यासाठी खूप जण जातात. ते चुकीचं आहे. पण आता काय जातं. पण याच्यामध्ये खरंच आणखीन एक लोकांना असं कळालं की बाबा महिला फार अशा महिलांचं काय आहारी जातात. महिलांचं काय असतं, महिला असतात एकदम हलक्या मनाच्या. निसर्गाने त्यांना ताकद खूप दिलेली आहे. म्हणजे बघा, एक महिला आपली आई असो, बहीण असो, मी पण एका आईच्या पोटातनं झालो आहे. पण 9 महिने पोटात वाढवणं आणि त्याच्यानंतर डिलेवरी होताना ज्या महिलेला त्रास होतो त्या महिलेचं ताकद मजबूत असते पण मन हलकं असतं. मग कुठून तरी त्या महिला बिचारा दुखवलेल्या असतात. घरातून मुलाच्या जाचाला कंटाळून, मुलीच्या त्रासाला कंटाळून, मुलाचं भविष्य, मुलीचं भविष्य, काही महिलांना मुलं होत नाही त्याची चिंता असते की माझी सासू काय म्हणाल, माझा सासरा काय म्हणाल, माझा नवरा काय म्हणाल, मला मुलगा नाही आलं. हे आपल्याकडे महाराष्ट्रात पूर्वीपासून भारतामध्ये जी संस्कृती रुजली तीच अजून आहे, ती पुढं गेली पाहिजे. आता शहरी भागात जातात बऱ्यापैकी, शहरी भागातल्या महिला खूप शिकलेल्या असतात, ह्या बऱ्यापैकी ग्रामीण भागातल्या महिला ह्या करतात. परंतु त्या मन नाजूक असतं आणि त्यावेळेस त्यांना कोणी आधार देतो असं बोललो बाबा, त्यांना वाटतं अरे हे सगळं होऊ शकतं. कुठंच बोलू शकत नाही तिथं अशा बाबांकडे हे बोलतात महिला. आणि मग तिथून त्यांना बिचारांना फसवेगिरी होती. माझं तेच सांगणे मीडियाच्या माध्यमातून, मीडियाने हे सांगितलं पाहिजे की अशा भुलू बाबांकडे तुम्ही जाऊ नका. मीडिया काय करते, त्याला दिवसभर दाखवते, दिवसभर तेच चाललंय. म्हणजे देशामध्ये राज्यामध्ये एवढी चांगली कामं होत आहेत, जेवढी कामं करायची ते राहिलं बाजूला, महागाई. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न लोक मीडियाने हा प्रश्न का उचलून धरला की ह्या अशा भोंदू बाबांना राजकीय संरक्षण मिळतं.
हा प्रत्येक ज्या नेते मंडळी नक पाहू शकत नाही सामान्य जनता, त्या नेत्याबरोबर या महाराजांचे फोटो असतात. बरोबर आहे. फोटो आहे बघा, कुठल्या नेत्यांबरोबर फोटो असणं किंवा नसणं, तेव्हा त्या नेत्यांना माहिती. नेता म्हणजे काय असतं की सार्वजनिक जीवनातल्या सर्वसामान्यांमधल्या लोकांकडं, नेता म्हणजे एक प्रकारचा प्रधानमंत्री असतो बघा. एक मुख्यमंत्री, बाकी राज्यमंत्री पूर्वी राज्य चालवायचे राजा, आणि त्याच्यानंतर त्याची मंत्रिमंडळ. तसं हे आत्ताचं मंत्रिमंडळ असतं ते म्हणजे जनतेमधलेच लोक असतात, त्यांना जनतेत जावंच लागतं. जेव्हा एखाद्या जनते जागी गेला तो आणि असा बोंधू बाबा शेजारी बसला, तिथल्या नगरसेवक असतो, तिथला आमदार असतो, तिथला कार्यकर्ता असतो, तिथली जनता असती, त्याला मानणारी असती, तेव्हा रे बाबा महाराज या बसा. त्यावेळेस ते नेत्याला माहीत नसतं हा महाराज आतून इतकं घाणेरडं आहे किंवा इतकी घाणेरडे कृत्य आहेत त्याची. त्या तिथल्या लोकल लोकांच्या आधारपायी, म्हणजे आता जसं देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या पुण्याला आम्ही म्हणतो अरे सगळे कार्यकर्ते अरे, तसे नाशिकला गेले तेव्हा एकनाथ शिंदे नाशिकला गेले तेव्हा एकनाथ शिंदेबरोबर फोटो आहेत त्यांचे, तुमच्या बऱ्याचशा मंत्र्यांबरोबर फोटो आहेत. ह्याचा अर्थ त्यांना त्यांची पार्श्वभूमी माहिती नसते. ह्याचा अर्थ ते खतपाणी घालतात असंही होत नाही, बिलकुल होत नाही. परंतु काही मंत्री जे आहेत त्यांना स्वतःचं संरक्षणासाठी किंवा स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे असे जातात, तेव्हा फोटो काढतात. ते घरी गेले असतील तर मग ते त्यांच्या आरी गेलेत. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी कालच विधान भवनात डिक्लेअर केले की जे कोणी त्या महाराजांना नादी लागला असेल, जे कोणी त्या महाराजाच्या ह्या 4 वर्षात मदत केलेली असेल, त्याच्या फोन जप्त केला आहे, फोनचे व्हॉट्सअपचे सगळं डेटा पोलीस खात्याकडे आहे, ते शोधून काढून बाहेर काढून जे कोणी. आणि मला देवेंद्र फडणवीस साहेबांवर इतका विश्वास आहे आणि इतका मला त्यांचा स्वभाव माहिती आहे, ते 1,00,000% त्या लोकांना सोडणार नाहीत. अनेकांना असं वाटतं की याच्यातनं पॉलिटिकल गेम पण होतोय काही लोकांचा. नाही, असं काही नसतं. पॉलिटिकल गेम कोणाचा आहे सांगा ना. एक माणूस दाखवा की याचा गेम होतोय. अहो तो माणूस नालायक आहे, त्या माणसाला सपोर्ट करणारे लोक नालायक आहेत. आणि जर तुला तसा असेल गेम तर झालाच पाहिजे तो गेम. जर तुम्ही त्याचे लागे बांधे असतील तर का व्हायला नको त्याचा गेम? कुणी असू द्या ना. मग तो लागे बांधे गेम म्हणजे तुम्ही चोराबरोबर पकडला गेलात आणि तुम्ही चोर पण परवडला हो एक वेळेस, पण हे नीच लोक ह्यांच्याबरोबर तुम्ही पकडला गेला, तुमचे लागे बांधे असतील तर कुणी पण असू, त्याला मग त्याला रंग राजकीय नको द्यायला. ओके, जे घडलंय. अनेकांना असं वाटतं की एकनाथ शिंदे त्याच्या जवळ होते, एकनाथ शिंदेवरतीच हा पॉलिटिकल गेम करण्याचा एक मार्ग दिसू शकतो किंवा असा आहे. हे बघा, एकनाथ शिंदेंना करण्यासाठी जर असं असतं, कंप्लेंट कोणी दिली? त्या महाराजाच्याच माणसांनी. कंप्लेंट कोणी दिली? अत्याचार झाणाऱ्यांनी. कुणी राजकीय लोकांनी एकही कंप्लेंट केली नाही. मग असं न सोडायचं का? समजा कुठल्याही मंत्र्याचं त्याला वास्तव असेल, सोडायचं का त्याला? तुमचं काय म्हणणं आहे? पण याच्यामध्ये एकनाथ शिंदेचा पॉलिटिकल गेम करण्याचा काही पॉलिटिकल कोणाचाही गेमचा संबंध नसतो याच्यामध्ये. याच्यामध्ये जो कोणी सापडेल, मग तो राजकारणी असू, आमदार असू, खासदार असू, मंत्री असू, कुणी असू, त्याला शिक्षा दिलीच पाहिजे. ओके, एक मला सांगा, तुम्ही आता इतक्या राजकीय नेत्यांच्या जवळ पाहता, भविष्य पाहून, मुहूर्त पाहून काम करणारे, फाईलवर सही करणारे असे पाहिले का तुम्ही नेते? खूप आहेत. मी सांगितलं ना, हे लोकांना, बऱ्याचशा लोकांना आय एस ऑफिसर पण असतील त्याच्यामध्ये, खूप आहेतच. आणि मंत्री आमदार पण आहेत की त्यांना त्यांच्याशिवाय असं वाटतं की ते म्हणजे सर्वस्व आहे. त्यांना स्वतःची किंमतच कळत नाही, स्वतःचं महत्त्वच कळत नाही, स्वतःवरचा कॉन्फिडन्स नाही की बाबा मी केलं हे, मीच पुढं करणार आणि मीच पुढं जाईल. हे जिथं संपतं ना माणसाचं, तेव्हा आशांच्या नादी लागतात लोकांची. आणि आपण असा किस्सा सांगा की असा किस्सा सांगा की नेते फाईल पाहून, फाईलवर सही करताना देखील मुहूर्त पाहिजे, असं काय आहे का? मी नेते नाही पाहिले, पण मी बरेचसे मुख्यमंत्री पण पाहिले तर 2 की जे असल्या गोष्टीत होते. इथंच जिना ठेवा, इथंच तुमचं एंट्री करा, ती एंट्री बंद करा, असे 2 मुख्यमंत्री पूर्वी पाहिलेत मी. 2014च्या आधी सांगतो मी तुम्हाला, आधीच आहे. अच्छा, असे पाहिलेत ज्यांनी त्यांच्या घरी जाऊन महाराजांनी त्यांच्या आरत्या केल्यात, ओवळल्यात, डोकं पायावर ठेवून पाया पडलेत. हे सगळं महाराज सगळ्या राज्यांनी बघितले. पण त्यावेळेस मीडिया एवढी स्ट्रॉंग नव्हती. तेव्हा त्यावेळेस आता ही मीडिया एवढी स्ट्रॉंग झाली 2014 नंतर. प्रत्येक गोष्ट ती दाखवती, बघती, हातात मोबाईल आहे, सगळ्यांच्या 2 मिनिटात तिथं फोटो काढला जातो, व्हिडिओ काढला जातो. बरोबर. त्यामुळं प्रत्येक चौकात कॅमेरे आहेत, बंगल्यांच्या समोर. तुम्ही तुमचं कधी भविष्य पाहिलं का? तुम्ही माझं भविष्य ना, मला खरं सांगितलं ना तर तुम्हाला खोटं वाटेल. माझी रास मला माहित नाही. आत्ता माझी रास मला माहिती नाहीये. भविष्य खूप लांबचे, भविष्यावर रास बघतात, राशीवर भविष्य बघतात. आणि मी इतक्या घाणेरड्या परिस्थिती होतो मध्ये, म्हणजे मला खूप लोक यायचे माझे चाहते
की अरे ह्या महाराजाला आणू, आपलं तुमचा हा जिना करा, तिकडं करा, तो जिना तिकडं. मध्ये मी अडचण होतो 2000 साधारण 18 19 20 ते 23 24 20 ते 22 होय. म्हणजे 3 वर्ष मी खूप वाईट काढली. म्हणजे माझ्या जागी दुसरं कोण असतं तर बिचारावरच गचकला असता. अरे बाप. पण माझा कॉन्फिडन्स आहे की बाबा हे मी करू शकतो या गोष्टी. मला मी काहीच नव्हतो, मी भाजीपाला बी करतो, त्यापेक्षा आता चांगलं आहे. आणि ह्यात जर सगळं असताना माझं कर्तृत्व जर शून्य झालं तर मी खड्ड्यात जाईल, पण माझं कर्तृत्व शून्य नाही, मी यातनं बाहेर पडेल. पण मी कुठल्याही महाराजाला माझा हात नाही लागला. एका महाराजांनी महाराष्ट्रातलं यायचं सांगायचं, संजय काकडेने हात दाखवला, मी म्हणाल ते हरेल. दुसरी गोष्ट, माझ्या घरी 5 ते 6 लोक माझ्या मित्रांनी मी नसताना घरी जाऊन दाखवली घे चेंज करा. मी त्यांना म्हणलो बाबा ठीक आहे चला. आजपर्यंत मी घरातली एक खिडकीसुद्धा वास्तूप्रमाणे कोणी बांधल्यापासून कुणाच्या सांगण्यावरून मी इकडची तिकडे केली नाही, करणारही नाही मरेपर्यंत. अच्छा. हे घर असे, हे घर तसे. मला बरेच लोक काय म्हणले तुमच्या घरात दोष असतील. मी म्हणलं दोष असेल तर बघल, मला माझं मी बघल बाबांनो, तुम्ही नका माझ्या घरचा दोष काढू, मीच काढेल ना. माझ्या घरात जर मला दोष असेल तर बरोबर. आपलं पण दोष काढावं. खरी गोष्ट आहे. त्या चुका होत असतील समजा आपल्या. पण तुम्ही आता एक जो उल्लेख केला की तुम्ही फार संकटामध्ये होते, की तुम्हाला असं वाटत होतं की बाबा हार्टवर तुमच्या प्रेशर यावं, की तुम्हाला असं वाटतं की अरे जातो. नाही, मला हार्डवर नाही प्रेशर कधीच. बरं समजा कधीच घेत नाही. काळजी pressure होती, मी घेतच नाही, माझ्या आयुष्यात घेत नाही प्रेशर. काळजी- सगळ्यांना माहिती आहे, काळजी होती की राज्यात नाही? काळजी होती की नाही? काळजी म्हणजे काय की मी गेले 10 वर्ष काहीच काम नव्हतं केलं. म्हणजे हाच पार्ट मी तुम्हाला सरळ मार्गी सांगतो. म्हणजे ह्या मार्गावरून तरी कुणी धडा घ्यावं किंवा हे भोंदू बाबांकडं ब्लॅक मॅजिक करू नये. मला माझं 10 वर्षामध्ये राजकारणामध्ये मी माझ्या बिझनेसमध्ये एवढा मागं पडलो होतो की उठून सकाळी 7 वाजता माझ्याकडे कार्यकर्ते जे झोपेपर्यंत मी त्यांची कामं करायचे. पण माझ्या स्वतःच्या कामाकडे दुर्लक्ष करून मी अशा स्टेजला आलो की अरे काहीच नाही. पण मी त्यातून सावरून माझा बिझनेस जमीन होत्या, मी बिझनेस जागरूकप्रमाणे केला. सकाळी 8 ते रात्री 10पर्यंत काम केलं मी 3 वर्ष. आणि परत स्टेबल झालो, कर्ज फिटलं, थोडंफार राहिलं किरकोळ एकदम ते फेडलं. पण मी कुठल्या बंधू बाबाकडे नाही गेलो. मग ज्यांनी आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे, बरोबर. आपल्या कर्मावर विश्वास ठेवला. आपण कोणाचं वाईटच केलं नाही तर आपलं का वाईट होईल. मी माझ्या कर्माला विश्वास ठेवतो. बरोबर. कोण काय बोलतो मी म्हणजे कुत्री कितीतरी भुकत असलं आपण लक्ष देत नसतो रस्त्याने जाताना. खरी गोष्ट. तसं आपल्या जीवनात पण कोण काय म्हणतं ह्या कुत्र्याची उपमा देऊन पुढे जायचं. बरोबर. रस्त्याने कुत्रे भुकतात, आपण थांबतो का त्याच्या नाद लागत त्याकडे भुकतो का? नाही. तसं माणसाने, प्रत्येक माणसाने, माझं नाही, प्रत्येक माणसाने, महिलांनी, व्यक्तींनी, कोण काय म्हणतं त्याच्याकडे लक्ष देऊ नका ना. तुम्ही तुमचा फोकस ठेवा, तुम्ही तुमचा कॅमेरा ठेवा की बाबा हा रोल आहे आपला आयुष्यात, ओके. तो करा. तुम्हाला कुठल्याही भोंदू बाबाची गरज लागणार नाही. आणि खास करून महिलांना माझं सांगणे, कुठल्याही भोंदू बाबाकडे जाऊ नका. आपल्या महिला असेल तिने आपल्या नवऱ्याला विश्वास घ्यावं, मुलगी असेल तिने आपल्या आईवडिलांना घ्यावं, बायको असेल तिने नवऱ्याला घ्यावं, नवरा असेल त्याने बायकोला घ्यावं. म्हणजे आपल्या जीवावर किंवा ज्याची भीती असते आपल्याला त्या लोकांना विश्वासात घेऊन त्या गोष्टी पुढे हे एक चांगला, हा एक चांगला मला वाटतं कुठल्याही भोंदू बाबाकडे जाऊन काही होत नसतं. बरोबर. लाखात एखादी महिला सक्सेस होती, परंतु लाख मधले 1,00,000 महिला अशा बिचाऱ्या हे करतात. त्यापेक्षा एक महिला सक्सेस होण्यापेक्षा 1,00,000 महिला सक्सेस कधी होतील त्यांनी स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या ताकदीवर कुठल्याही भोंदू बाबाकडे न जाता आपल्याच घरात जी काही परिस्थिती समोर जाऊन तिच्या समोर जाऊन त्यांनी बिचाऱ्यांनी ते सक्सेस घ्यावं. त्या असल्या बाबांकडे जाऊन वाटलो करून घेऊ नये कोणी. पण मला हे बुवाबाजीवर बोललो आपण. तुम्ही आता एवढी पुणे महापालिकेची, महाराष्ट्रातल्या सगळ्या काय मिनी विधानसभा म्हणतात, जिल्हा परिषदा, महापालिका सगळ्या पार पडल्या. संजय नाना काकडे शांत का होते, गप्प का होते? नाही, मी आपल्याला मागं पण एका चॅनलद्वारे सांगितलं होतं की माझा 10 वर्षाचा बिझनेस. बघा, देवेंद्र फडणवीस माझे खूप चांगले मित्र आहेत, ते तुम्हाला बहुतेक माहिती असेल. म्हणजे जग जाहीर आहे, ते पण बिचारे एवढ्या स्टेजला असून पण सांगतात अरे नाना माझा मित्र काय बोलला असेल तर जाऊ द्या, म्हणावं नका घेऊ, त्याचा सरळ स्वभाव आहे, हे सांगतात, जग जाहीर आहे. तसं मला माझा बिझनेसची परिस्थिती मी त्यांना सांगितली, सगळं साहेब असं असं झालं आहे. त्यांनीच मला बऱ्याचशा जागी बँकिंग क्षेत्रात फोन करून मुदत दिल्या मला पैसे भरायला. म्हणजे कमी करा किंवा काय असं प्रेशर नाही, फक्त वेळ द्या. माझा वेळेचाच महत्त्व होता. आणि मला बँकांनी वन टाईम सेटलमेंट कायद्याला धरून RBIच्या गाईडलाईनमध्ये ज्या गोष्टी असतील त्या करून मला कर्ज फेडायला. तेव्हा मला ते म्हणजे संजय तुझं असं काय झालं, तू तर भाजीपाला विकून एवढं आला आणि तू अचानक एवढं. मग मी म्हणलं साहेब माझ्याकडे जमिनी खूप आहेत, 700-800 एकर जमीन आहे, ज्याच्या 20,000 कोटीचे प्रोजेक्ट होते. त्यांना पहिल्यांदा असं ते आपले 20,000 कोटीचे प्रोजेक्ट होऊ शकतं साहेब, मला एवढे जमीन आहेत. मग म्हणजे तू काम कर, बाकी काही राजकारण करू नको. जेव्हा तुझं सगळं कर्ज शून्य होईल तेव्हा तू माझ्याकडे, आपण राजकीय सक्रियता आणायची जबाबदारी माझी. मग मी आता म्हटलं ठीक आहे, मला पण तेच पाहिजे होतं. कुणी मंत्र्याला प्रोटोकॉलला एअरपोर्टला जाऊ शकत नाही, कारण माझ्याकडे वेळच नव्हता. 10 वर्षाचा कॅटलॉग मला 3 वर्षात भरून काढायचा होता. 21, 22, 20, 21ला 24, 25, 4
माझं 90% कर्ज फेडलं आणि 50% जमिनीवर प्रॅक्टिकल कामं सुरू केली मी. आता माझ्या माहितीप्रमाणे अजून वर्षभर 6 महिने तरी माझे धंद्यामध्ये व्यवस्थितपणे 100% कर्ज शून्य कंपनी आणि सगळीकडे कामं व्यवस्थित सुरळीत चालू होऊन सगळ्या जबाबदाऱ्या म्हणजे जबाबदाऱ्या नुसत्या बँकेच्याच नसतात. होय. ती बाकीचे कुठली काय जमीन गुंतवणूक जमीन घेतली जेवी मध्ये त्या मालकाला जबाबदारी असती, जबाबदारी असती. अशा सगळ्या महिन्यात मोकळा होईल तेव्हा मग मी साहेबांना सांगेल, साहेब असं असं झालं तर मोकळा झालं, तुम्ही म्हणत असाल तर मी काय म्हणतो बरं बघा, तुम्ही म्हणत असाल तर मी राजकारणामध्ये परत येतो, नाही तर माझ्या धंद्यामध्ये मी सुखी आहे. मला एकदम सुखी आहे, म्हणजे इतकं हॅपी आहे मी सध्या. मी राजकारण होतो पण राजकारण हे टार्गेट करून पक्षाला जेवढं होईल तेवढं मी माझं केलं. तसं मी 1986 ते 2014 पर्यंत धंद्यामध्ये मी माझ्या पायावर उभं राहून शून्यातनं मी काय झालोय सगळ्या जगाला माहिती आहे. तसं मी ह्या 4 वर्षात धंद्यामध्ये इतकं पॉझिटिव्ह झालो, इतकं सुखी झालो आहे की माझ्या पुढच्या जनरेशनला मला असं वाटत नाही कुठं कष्ट करावं लागेल पुढच्या 4-5 जनरेशनला. तुमच्या पुढच्या जनरेशनचा विषय काढला, तुमचा मुलगा सध्या पार्थ पवारांसोबत दिसतोय, तो काय राजकीय लॉन्चिंगचा काय विचार आहे त्याचा किंवा असं काही नाहीये. आता काय मुलं आपल्यापेक्षा मोठी झाल्यानंतर आपल्यापेक्षा उंची माझ्यापेक्षा उंचीनी 3 इंच मोठा आहे, 4 इंच तो 5 इंच. आता त्याची काही स्वप्न असतील, फर्स्ट त्याला मी म्हणलं आपलं फर्स्ट टार्गेट बिझनेसवर करायचं. सॅमेल्टेन तुला समाजसेवेची जर असेल आवड तर तो म्हणलं पप्पा असं काही नाही आहे. आणि आता पार्थ बरोबर पण तो असतो कारण पार्थ पवार त्याचा वर्गमित्र आहे. बरं. शाळेत एकत्र मर्सिडीज बेंचमध्ये एकत्र होते ते हिंजवडीला जवळजवळ 5वी ते 10वी पर्यंत. नंतर विक्रम सिम्बॉयसेसला गेला, पार्थ मुंबईला गेला, वडील त्याचे मंत्री झाल्यामुळं 99 नंतर 99 नाही 2005ला दादा पालक 99 मध्ये झाले पण 2005ला बऱ्यापैकी चांगली पोस्ट नंतर ते मुंबईला गेल्यानंतर मुंबईत त्यांचं कॉलेजचं हे त्याचं शिक्षण मुंबईला झालं. विक्रम वर्गमित्र आहेत. हा 5वी विक्रम आणि 10वी पर्यंत. विक्रम आणि पार्थ पवार मित्र आहेत. तर जयच्या वर्गात होता विक्रम आणि पार्थ 1 वर्ष पुढे होता. बरोबर. ओके. तर मैत्री असं काय राजकीय लॉन्च वगैरे काही नाही. राजकीय लॉन्च झालं तरी मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विश्वास घेऊनच त्याला राजकारणात आणेल की बाबा साहेब मी भाजपमध्ये म्हणलं तोही भाजपमध्येच राहील. बरं. असं काय सोय नाही पाहणार, मुलगा इकडे राष्ट्रवादी इकडे वडील इकडे भाजपमध्ये. माझ्या रक्तात असं काही नाहीये की सोयीस्कर राजकारण केलं पाहिजे. तसं असतं तर तुम्हालाही माहिती मी काय झालो असतो. पण ते मला योग्य वाटत नाही की मी बाबा देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जायचं, त्यांनी पार्थ पवारकडे राजकारण म्हणून जायचं. मैत्र म्हणून जाऊ शकतो तो, मित्र म्हणून ठीक आहे, सगळे कुठेही जाऊ शकतात. काय वाद नाही. पण असं काही नाही की बाबा माझ्या मुलाला मी राष्ट्रवादीत पाठवेल, मी भाजपमध्ये जाईल. असा कधी प्रसंग आला तर मी राजकारणाला संन्यास घेईल, मी राजकारणाला संन्यास घेईल. पण असं आम्ही दोघं वेगळ्या पक्षात 100% राहणार. आणखीन एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे, तुम्ही आता एवढे बिझनेस म्हणाल, पुण्यातले रिअल इस्टेटमधले तुमचं मोठं नाव आहे. सध्या या इराण युद्धाचा या सगळ्या रिअल इस्टेटवरती पुण्याच्या, मुंबईच्या किंवा भारतभराच्या काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतंय का? तो धोका तुम्हाला दिसतोय का? 100% परिणाम होईल, खूप मोठा परिणाम होईल. जर का युद्ध अजून पुढं, आत्ता हे युद्ध चाललंय हे एकदम नॉर्मल चाललंय. म्हणजे तिथल्या इराणच्या मेन माणसाला, राजाला ज्या पद्धतीने मारलं गेलं, त्यांचे 25 अधिकारी मारले गेले, त्याची मुलगी, त्याची नात, त्याचा जावई, त्याचा नंतरचा एक मुलगा ज्या पद्धतीने मारले गेले, त्या पद्धतीने जे ग्रोथ व्हायला पाहिजे युद्धाचा, म्हणजे बदला घेण्याचा, ते एवढं नाही सध्या असं म्हणून, ते एवढं नाही अजून, जेवढं नाही. परंतु जर का असं झालंच आणि युद्धाचा भडका मोठा झाला तर इराणमुळं आपल्याला, लोक म्हणतात इराणमुळं आपलं पेट्रोल, आपलं गॅस वगैरे येणं जाणं महागाई होईल, तो भाग आहेच एक तो पार्ट. परंतु आपल्याकडं 2095 म्हणजे 1919 नाही तसं तर 2000 म्हणजे 1947-48 जेव्हा स्वतंत्र झालं तेव्हापासून ते 2010 पर्यंत जे नेटवर्क जगाचं होतं एकत्र, त्याच्या कितीतरी पटीने आत्ता जग एकत्र झालेलं आहे, एकमेकाशी चेंज झाली. बिझनेसच्या माध्यमातून म्हणा, इन्व्हेस्टरच्या माध्यमातून म्हणा, देवाणघेवाणच्या माध्यमातून म्हणा, ही खूप मोठी चेंज झालेली. तर इस्रायलला जर का मोठा धक्का बसला, त्याचा सगळ्यात मोठा फटका बसेल अमेरिकेला, आणि त्याच्यानंतर अमेरिकेनंतर सगळ्यात मोठा फटका बसेल आपल्या देशाला, भारताला. कारण इस्रायलमध्ये जे लोक, ज्या कंपन्या आहेत, आता बघा तुम्ही गुगल, यूट्यूब, ॲपल, ज्यू लोकांच्या ज्या कंपन्या आहेत, ज्यू लोकांच्या कंपन्या आहेत, KKR, ब्लॅकस्टोन, ब्लॅकरॉक असेल, ब्लॅकरॉक, KKR, ब्लॅकरॉक, अशा खूप कंपन्या, ज्या कंपन्या माझ्या माहितीप्रमाणे
अमेरिका आणि भारत आणि इराण हम्म. किंवा तुमची रशिया धरा, ह्या अशा 4-5 देशांची इकॉनॉमी जेवढी आहे, जीडीपी त्यांच्या जीडीपी GDP मोठ्या आहेत त्या. मोठ्या कंपन्या ह्या 4-5. होय होय होय. म्हणजे तुम्ही, आणि ह्या कंपन्या अमेरिकेला आणि भारतामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट यांची. हम्म. अमेरिकेत खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आणि भारतात आत्ता सुरू झाली. म्हणजे KKR आलंय, ब्लॅकस्टोन आलं, ब्लॅक रॉकनी रिलायन्स बरोबर मोठी कंपनी त्यांचं बरोबर. देशामध्ये सगळ्यात मोठा हाऊसिंग लोन, कार लोनची कंपनी त्यांनी केली की खूप मोठे पैसे ते लावतील भारतात. अशा वेळेस इस्रायलला जर काही झालं तर पहिला फटका अमेरिकेला बसेल, दुसरा फटका भारताला बसेल. आणि अमेरिकेचं ना आपलं एवढं नेटवर्क आहे की हे जे तुमचं चेन्नई असेल, बँगलोर असेल, हैदराबाद असेल, पुणे असेल, मुंबई असेल, मुंबई कमी पण तू दिल्ली, नोएडा, ह्याच्यामध्ये जे IT चं कंपन्यांचं काम येतं हे आपल्याकडं 80% युरोपमधनं येतं. युरोपमधनं 80% काम येतं. ते युरोपमधनं, अमेरिकेतनं 55% काम येतं. मग जर तो फटका बसला तर आपल्या भारताला IT क्षेत्र मुकावं लागेल. दुसरी गोष्ट पेट्रोल, डिझेल, गॅस नाही, कारण गॅस हे उत्पन्न भारतातलंच आहे. गॅस का महाग झाला आहे मला माहीत नाही त्याच्याबद्दल भारतात, परंतु गॅसचं संपूर्ण टक्के आपण जो घरगुती गॅस वापरतो त्याचं प्रोडक्टच भारतातलं आहे. परंतु पेट्रोल, डिझेल हा खूप मोठ्या प्रमाणात, आणि बऱ्याच गोष्टी भारतातल्या अमेरिकेमध्ये जात आहेत, बऱ्याच मोठमोठ्या कंपन्यांच्या. अमेरिकेतनं भरपूर भारतात काम येतं. इस्रायलमुळे अमेरिकेला फटका बसेल, अमेरिकेमुळे भारताला फटका बसेल. त्याचा परिणाम प्रत्येक गोष्टी होईल. म्हणजे रिअल इस्टेट तर होईलच, पण छोट्या भाज्या पाल्यांपासून, कारण ट्रान्सपोर्टिंग माग होईल. पण आता मला आजच एक रिपोर्ट मिळाला सकाळी. आमच्याकडे एक आर्किटेक्ट आहे, तिचा नवरा चांगल्या पोस्टवर, म्हणजे 2.5 लाख रुपये पगार असलेल्या पोस्टवर आहे. त्याला सांगितलं तुम्ही उद्यापासून घरी काम करा, ट्रान्सपोर्टिंग वगैरे ऑइलचा प्रॉब्लेम होणार आहे, शॉर्टेज होणार आहे, लाईटचं शॉर्टेज, तुम्हाला घरी काम करा. आत्ता सुरू झालं ब्लॅक, म्हणजे जसं करोनामध्ये होतं लॉकडाऊन, तसं लॉकडाऊन त्यांनी IT क्षेत्रात करून टाकलं आज. ओके ओके. आज सकाळीच त्याला फोन आला. एक मला राहून प्रश्न पडला, तुम्हाला खरं तो विचारायचा होता की तुम्ही आणि अतुल चोरडिया, पंचशीलवाले, या दोघांची सुरुवात साधारणपणे एकाच वेळी झाली? नाही, माझी आधी झाली. माझ्या माहितीप्रमाणे अतुल चोरडियाची सुरुवात झाली 2000 नंतर. मग ते त्यांचं मॉडेल आणि तुमचं मॉडेल का असं वेगवेगळं झालं, आणि ते त्यांनी वेगळं मॉडेल करून ते इतके यशस्वी का झाले? बरं, त्यांचं मॉडेल म्हणजे पूर्वी अतुल चोरडियांनी बरेचसे हाऊसिंग प्रोजेक्ट केले होते. बरं. ते सुरुवात हाऊसिंग म्हणून झाल्यानंतर ते कमर्शियलला डायव्हर्ट झाले. आणि कमर्शियलला त्यांच्याबरोबर एक पार्टनर मिळाला, ब्लॅकस्टोन, जी जगातली नंबर 5 पैकी एक कंपनी. म्हणजे ब्लॅक रॉक नंबर 1 आहे. राईट. 10 ट्रिलियन त्यांचं व्हॅल्युएशन. बरोबर, जास्त आहे, 10 ट्रिलियन पेक्षा जास्त आहे. 10 ट्रिलियन म्हणजे आता मी कालच बघितलं, 10 ट्रिलियन त्यांचं स्वतःचं आहे. आणि ब्लॅकस्टोनचं पण 2.5 का 3 ट्रिलियन, म्हणजे आपल्या देशाचे GDP एवढी व्हॅल्यू त्यांची. बरोबर. तर तसा पार्टनर त्याला मिळाला आपल्या अतुल चोरडियांना. आणि अतुल चोरडियाच्या घरात 4 ते 5 भाऊ आहेत एकच. 5ही भाऊ, म्हणजे आता एक वारला बिचारा दुर्दैवाने, त्यांनी गळफास घेऊन गेला. 3 भाऊ आहेत, तर ते अतुल त्या 3 भावांना डिवाइड काम केलेलं आहे, नंबर 1. आणि त्यांना ज्या जमिनी मिळाल्या माननीय शरद पवारांच्या कृपेने, अतुल चोरडियांची पुण्यातली जी पहिली कामं असतील, मग तुम्ही सेनापती बापट रोडचं JW मॅरिटचं हॉटेल घ्या, तुमचं एरोड्यातली एक प्रॉपर्टी घ्या, इऑन घ्या, हे सगळ्या गव्हर्नमेंटच्या जागा शरद पवारांच्या मदतीने योग्य प्रकारे, म्हणजे असं नाही की त्याच्यामध्ये काही फ्रॉड झाला वगैरे, तो एक बूस्टर मिळाला त्याला. दुसरी गोष्ट, त्यांनी सातत्याने आपल्या बिझनेसला महत्त्व दिला. त्या समाजाच्या रक्तामध्येच बिझनेस असतो. आम्ही मराठी लोक आमचं वळवळतो, मग आम्हाला राजकारणाचे नाद लागले, आम्ही राजकारणामध्ये गेलो, 10 वर्ष वाया गेले. ते 10 वर्ष जर वाया नसते गेले आमचे, तर आज आम्ही डबल असतो. जमिनी जेवढ्या होत्या माझ्याकडे स्वतःचे. बरोबर. पण मग आता आपण म्हणतो ठीक आहे, चला त्यातून आपण भाजीपाला विकत होतो. अतुल चोरडियाचे वडील खूप मोठे बिझनेसमॅन होते. त्यांच्या वडिलांचं हॉटेल पंचशील म्हणून हॉटेल पण होते चिंचवडला. म्हणजे अतुल चोरडियाचे वडील माझे चांगले मित्र होते. अतुल चोरडिया माझा चांगला मित्र आहे. त्यांचे कष्ट, म्हणजे वडिलांचे पण खूप कष्ट. एक बाहेरून पुण्यात आलेली फॅमिलीनी हॉटेल टाकलं. त्या हॉटेलवर ते स्वतः दिवसभर बसायचे. मी स्वतः डोळ्यात बघितलं चिंचवडला हॉटेल होतं त्यांचं. माझं पण चिंचवडला साईट होती रिअल इस्टेटमध्ये. म्हणजे पहिला प्रोजेक्ट चिंचवडला आमचा, त्यांच्या हॉटेलपासून 1 किलोमीटर. तर मी पाहायचो आहे, फॅमिलीला पहिल्यापासून मिळवतो खूप. बरोबर. अतुल चोरडियाच्या वडिलांनी पहिलं लोन मला दिलं. अच्छा. रुपी बँकेत डायरेक्टर होते ते.
माझं पहिलं घर बांधायला त्यांनी लोन दिलं मला. बरं 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 ओके. म्हणजे मी अशा पण परिस्थितीत तुमच्यावर पण राजकीय आशीर्वाद होतेच की तुम्ही का नाही, मग पुढे राजकीय गेले? आशीर्वाद मध्ये आमच्याकडे राजकीय आशीर्वाद नाही असं नाही, नव्हते असं नाही, पण आम्ही त्यातलं कमर्शियल मधनं कधी कन्वर्ट करून नाही घेतलं स्वतःला. हे आशीर्वाद आहेत, आजही आशीर्वाद आहेत, पण मी कधी कुठली जमीन आधी सर्व पहिलं एक जमीन आम्ही घेतली गव्हर्नमेंटची, PWDची नाही असं नाही, पण त्याच्यानंतर मी शासनाचे ते मागं पुढं पडणं, त्या जमीन मी बाहेर पडलो की नको आपण स्वतःची जमीन घेऊ. आणि आमचा पहिल्यापासून 86 पासून माझा पहिला प्रोजेक्ट आम्ही घेतला तो स्वतः विकत घेऊनच केला, असं काही नाही की. परंतु माझं स्वतःचं 2012 ते 2024 नाही 2012 ते 2020 नाही 22 जवळजवळ 2012 ते 2022 मी 14ला खासदार झालो, पण 2012ला पण मी विड्रॉ होऊन माघार घेऊन परत ते 40 आमदार सांभाळत बसलो 2 वर्ष. म्हणजे मी ते 12 ते 22 10 वर्ष उमेदीचं वय, जे माझं उमेदीचं वय म्हणजे किती होतं बघा, 12ला माझं वय होतं 33 आणि 34 45 ते 55 हे बरोबर एक परिपक्वतेचं वय होतं. तुम्हाला सगळं कळलेलं होतं. आपल्या शासनामध्ये 40 पासून प्रमोशन होतं, 40 45 50 55 ते उमेदीचं वय आणि अनुभवातलं वय मी राजकारणामध्ये माझ्या वेडेपणामुळे घालवलं. असं नाही की वाईट झालं त्यात माझं, परंतु म्हणतो चला बघू काय आपण नवीन काहीतरी, मग आपण त्यात गेलो. त्यात माझं 10 वर्ष खरोखर वाया गेले, म्हणजे बिझनेसमध्ये. अशी जनरल मला असं वाईट अनुभव आला कोणाचा असं काही नाही, बरोबर. माझं डायव्हर्ट झालो आणि माझा मुलगा त्यावेळेस लहान होता, लक्ष तुम्ही पूर्णपणे देऊ शकता. पण लहान होता त्यावेळेस, मी माझे 2012ला माझा मुलगा खूपच लहान होता, त्यामुळे थोडंसं लक्ष द्यायला 20 वर्षाचा होता, 19 वर्षाचा. अच्छा, पण एक आता हा प्रश्न आपण व्हिडिओमध्ये ठेवायचा पण बघूया. तुम्ही अतुल चोरड्यांचं उदाहरण दिलं की त्यांचे भाऊ एकत्र होते, हे एकत्र होते. मराठी कुटुंबामध्ये, काकडे कुटुंबामध्ये असे भाऊ एकत्र का राहत नाहीत? नाही बघा, आता तुम्ही ठेवलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मराठा कुटुंबामध्ये पण आहे असं काही नाही आहे, मराठी कुटुंब पण कामं करतात एकत्र, असं काही किंवा सगळं. आता कोलते पाटील आहेत 3 भाऊ एकत्र आहेत, शिर्के आहेत 2 भाऊ एकत्र आहेत, असं नाही की काहीच नाही आहे बाबा. पण आपल्या काही समाजामध्ये लोकांना असतं की बाबा इगोस्टिक जास्त असतो, आपण एकामेकाला सांभाळण्यापेक्षा आपले इगो जास्त मोठा असतो, असं नाही. आणि हे आत्ताच नाही आणि मराठ्यांमध्ये नाही, प्रत्येक समाजामध्ये. म्हणजे आता म्हणजे असं काही नाही की इतिहासापासून असं आहे, 2 भाऊ खूप प्रेमाने पण राहतात आणि वेगळं झालं तर खूप वाईट पण वागतात. म्हणजे हे पूर्वीपासूनचा इतिहास आहे. तुमच्या दोघां भावांमध्ये काही सेटलमेंट होऊ शकत नाही का? नाही, आमच्यात भांडणं नाही आहे. बरं, आमच्या 2 भावांमध्ये भांडणं बिलकुल नाही आहे, म्हणजे 1,00,000% भांडणं नाही. अच्छा, फक्त आम्ही धंद्यातने वेगळे झालो. नाही, काही मतभेद असतात बघा, मला काही गोष्टी आवडतात ते त्याला आवडत नसतील, त्याला काही गोष्टी आवडतात त्या मला आवडत नसतील, म्हणून आम्ही वेगळे झालो 2002ला. माझी आई गेली आणि आम्ही ठरवलं की बाबा तू वेगळं व्हायचं, माझं मी. आणि आनंदात हसत करत तुम्ही पाहिलं असेल त्याच्यानंतर आम्ही भाऊ बरेच एकत्र राहिलो, बोललो, खातो पितो. पण असं की भांडणं होऊन आम्ही वेगळं निघालोय किंवा प्रॉपर्टीवर काही वाद आहे नाही. आमच्या प्रॉपर्टीचा काही माझा संबंध होतो, हे जे काही उभं केलं ते आमच्या भावानेच केलं, मी त्याच्याकडे कामाला होतो. बरं, अच्छा, तुम्ही तुमच्या भावाकडे माझ्या भावाकडे कामाला होतो, मला त्यांनी नेलं या लाईनमध्ये, रिअल इस्टेटमध्ये. मी पावभाजी विकायचो पूर्वी सुधीर मांडकेंकडं, पावभाजीच्या स्टॉलवरती कामाला होतो मी. बिल्डर सुधीर मांडके त्यांच्याकडे पडळकरांचे एक स्टॉल होता बाहेर, तर मी पावभाजीचा कारागीर म्हणून काम होतो. तुम्हाला अजूनही पावभाजी करतील का? अजूनही मला पावभाजी नाही, मला सगळं, कारण मी आचारी पण होतो. बरं, सगळे आयटम करते, म्हणजे कुठलाही आयटम असं नाही जो मी करू शकत नाही. अंडा बुर्जीपासून घरी पावभाजी करता का? हां, करतो, म्हणजे मूड आला की करतो, बायकोला वाटलं करायचं करतो. पण आमच्या 2 भावांमध्ये असं काही असं विदृष्ट नाही, काही मध्ये खूप भांडणं असतात, पण आमच्यात तसं काही. ओके, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की आम्ही आता जे पुण्याची हॉरायझन पाहतोय तिथं लोढा, महिंद्रा अँड महिंद्रा, बिर्ला, गोदरेज असे मोठमोठे ग्रुप येऊ लागले, रेजा. आता याच्यामुळं छोटे बिल्डर आता पुण्याच्या या उद्योगातनं बाहेर पडणार का? नाही, असं काय होत नाही. बघा, पूर्वी रेजा मुंबईमध्ये होती, मग मला चांगलं, म्हणजे रेजाला मी ओळखतो जवळून, रेजाचं सांगू शकतो मी. लोढाला पण मी, मंगलप्रभात आमचे राज्याच्या मंत्रिमंडळातील भाजपचेच आहेत, त्यांनाही जवळ ओळखतो, त्यांच्या दोन्ही मुलांनाही चांगलं ओळखतो जवळ. त्यांचे 2 भाऊ वेगळे झाले, म्हणजे मंगलप्रभात बसूनच वेगळं केलं. अंबानी घरात पण 2 भाऊ वेगळे झाले, असं नाही, मराठीचं होतं सगळीकडे. तर मी त्यांना ओळखतो. जेव्हा ते मुंबई त्यांच्या कंट्रोलमध्ये आली आणि मुंबईनंतर त्यांनी कंपनी लिस्टिंग केल्यानंतर वाढवावं लागतं, मग ते हैदराबादला गेले. हैदराबादमधनं त्यांना बऱ्यापैकी काम केलं त्यांनी. मग बँगलोरला गेले,
बँगलोरला बऱ्यापैकी काम केलं. मग पुणे शहर जसं वाढत गेलं, हम्म. जसे चांगले रेट मिळायला लागले. मुंबई आणि पुण्यामध्ये खूप मोठा फरक होता. फरक पण आहे. आता पुण्यामध्ये क्लायंट बेस खूप आहे मुंबईपेक्षा. म्हणजे मुंबईपेक्षा मागच्या वर्षी फ्लॅट जास्त विकले गेले पुण्यामध्ये. ओके, मुंबईपेक्षा पुण्यामध्ये जास्त क्वांटिटी, क्वांटिटी क्वांटिटी अमाऊंट वाईज नाही पण याच्या वाईज म्हणजे डिमांड आहे. मग बरं. डिमांड असेल की सगळे लोक येतात. मग रेजा आला, गोदरेज आला, बिर्ला आला, लोडा आला, प्रेस्टीज आला, सगळे बिल्डर. बरोबर बरोबर. तू शापूरजी, पुण्यामध्ये- पालनजी आले आणि मोठमोठे स्कीम सगळे करतात. आणि पुण्यामध्ये आपल्याकडे पुण्यातलं स्थानिक बिल्डरांचं थोडं कमी झालं. म्हणजे तुम्ही बघायला असाल तर एव्ही भट तर DSK गेले. असतील, सुधीर मांडकेंनी थोडं कमी केलं, मंत्री कमी झाले, तुमचे DS कुलकर्णी अशा परिस्थितीत बिचारे पोचले. असे बरेच बिल्डर गेले. परंतु आता रेरामुळं आणि जमीनच्या भावांमुळं छोट्या बिल्डरना वाव नाही. परंतु मोठे बिल्डर पुण्यामध्ये सतीश मगर बघा, अतुल चौडिया बघा, आपले पुण्याचेच आहेत. सतीश मगर, अतुल चौडिया, कोलते पाटील, परांजपे, VTP म्हणून एक कंपनी, त्यांचे बऱ्यापैकी काम आहे. किसन गोयल, KK गोयल म्हणतात, KK कृष्ण गोयल कुमार. जे म्हणतात ज्यांना, कोहिनूर ग्रुप, पुण्याचेच आहे सगळे. अच्छा. ज्यांच्याकडे त्यांचं स्वतःचं कॅपिटल भांडवल आहे, ज्यांनी आधी जमिनी घेऊन ज्यांनी पूर्वी ठेवतात. जमिनी घेतल्या अच्छा. किंवा ज्यांचं पारदर्शक व्यवहार आहे, असे लोक पुण्यामध्ये पण भरपूर आहेत आणि टिकून राहतील ते. पण ते जर फारच मोठे, पण एक मीडियम साईज जो एक 50 फ्लॅटवाला, 100 मीडियम साईज पण आहेत भरपूर बिल्डर. पण ते टिकतील का? आता त्यांनी जर का व्यवस्थित बिझनेस केला तर टिकतील. परंतु आत्ता काय झालंय, ह्या ज्या तो आपण कंपनीची नावं घेतली किंवा आपण महाराष्ट्र पुण्यातले असतील किंवा मुंबई, बँगलोरचे बरे बिल्डर आलेत, त्यांना जे पैसा जो उपलब्धता आहे त्यांची खूप कमी व्याजदराची उपलब्ध आहे, त्यांची कॅपॅसिटी खूप आहे. त्यामुळे आता मोठ्या मोठ्या बिल्डरनी जमीन विकले त्यांना. ओके. म्हणजे चला बाबा, आपल्याकडे एक 100 एकरची टाउनशिप आहे, याच्यात 5 सेक्टर, 2 सेक्टर विकून टाका. कारण आपल्याला कॉम्पिटिशन होतं. बरोबर. म्हणून पण हे बाहेरचे लोक खूप येतात. परंतु छोट्या बिल्डरने जर पारदर्शकता व्यवहार ठेवला तर मला नाही वाटत काही अडचणी. काही अडचणी नाही. साधारणपणे तो 10,000च्या आसपास, 9, 10, 9-10 काही ठिकाणी 8, 9, 8, 9, काही 6 पण आहे, काही 7 आहे. बरोबर. आणि 6-7चं 75%. बरोबर. बाकी जो 75% मधनं 6-7, 75% आपल्याकडे विकला गेलेला माल. बाकी मग 15% माल विकला गेला तो 1 कोटी ते 2.5 कोटी. मग 5% माल आहे 2.5 ते 5. 5% माल आहे 5 कोटी ते 10 कोटी. असं आपल्याकडे बेस आहे. 10 कोटीच्यावर आपले फ्लॅट विकले जात नाही पुण्यामध्ये. एखादा फ्लॅट, 2 फ्लॅट गेले याला काय महत्व नसतो. बरोबर. पण 10 कोटीच्यावर आपल्याकडे आजपर्यंत, ते पण 2-3%च लोकसंख्या अशी 10 कोटीच्या वरचे फ्लॅट घेऊ शकतात. ओके. बाकी मेजर आता जर पुण्याचं होरायझन तुम्ही पाहिलं, समजा आपण 4 दिशांना पाहिलं, पूर्व दिशा वाघोली, इकडे कात्रज, इकडे काय हिंजवडी, आणखीन इकडे पुनावळे, वाकड, इकडे काय सातारा पट्टा, तर कोणत्या पट्ट्यामध्ये तुम्हाला ग्रोथ दिसते? तेवढं आमच्या वाचकांना किंवा प्रेक्षकांना सांगा की बाबा या पट्ट्यामध्ये जास्त ग्रोथ होऊ शकते. बघा आता विमानतळ पुरंदर भागामध्ये होतंय. भविष्यात जर कारण तुमच्यासारख्या लोकांना जमिनीचा भाव कुठे वाटतं हे तुमच्या लोकांचं न्याक आहे. आता जर का तुम्ही मुंबई बघितलं तर मुंबई पूर्वी दादर आणि सायन होतं आणि टाउन होतं, बरोबर ना? दादर आणि सायनचा मधला पार्ट होय आणि टाउन एवढंच होतं. पण नंतर हळूहळू ते काय केलं की बाबा जीव, बांद्रा, जीव, अंधेरी, बोरवली तिकडे शिफ्ट होत तिकडे मुंबई, चेंबूर, वाशी, नवी मुंबई आणि पनवेल, खारघर पनवेल, म्हणजे ह्या 2 भागात वाढलं. तिकडं मग नंतर वसई विरारपर्यंत पोहोचलं. पलीकडे तर समुद्र. बरोबर. म्हणजे मुंबई 4 बाजूनी पसरली. तसं पुणे 4 बाजूनी पसरताना. परंतु मला जितकं नॉलेज आहे ते खूप पुणे वाढेल, ते वाढेलपेक्षा जास्त महत्त्व आत्ता येईल. तो येईल औंध, बाणेर, बालेवाडी, बावधन या भागामध्ये खूप वाढ होईल. कारण मुंबई अप्रोच आहे त्याला. तुम्ही बघा खराडी वगैरे तिकडे गेलो आपण, खराडी साईडला जाताना एंड करतो. जसं वसई विरारमध्ये रेट वाढलं पण ते रेट खूप कमी झाली. पण सायनच्या अलीकडे आलो आपण, तिथे रेट अचानक भयंकर वाढले. त्याचं कारण पुणे अप्रोच झालं, एअरपोर्ट जवळ आहे. तसं आपलं हा भाग खूप वाढेल कारण पुणे मुंबई जवळ आहे. आणि आज तुम्ही बघा खराडीवरून किंवा बाणेरवरून आपल्याला एअरपोर्टला जायला पाऊण तास लागतो. इथलं एअरपोर्ट मुंबईचं इंटरनॅशनल एअरपोर्टला पण आपल्याला जास्तीत जास्त 1 तास लागणार आहे हिंजवडीवरून. हिंजवडी, बाणेर किंवा औंध, वाकड ह्या भागामध्ये आता जे नवीन एअरपोर्ट येईल तिथून 1 तास लागेल. घाट सेक्शनचं पण नवीन पूल होतो, नवीन बोगदा होतो. 1 तास जर आला इंटरनॅशनल एअरपोर्ट तर बाहेरच्या कंपन्या ज्या
आत्ता एअरपोर्ट जवळ आहे म्हणून नगर रोड त्यांना खूप ॲग्रेसिव्ह वाटत होता, परंतु आत्ता विक्री होताना आत्ता कालच्या रिपोर्टमध्ये आहे की औंधपासून ते हिंजवडी, पाषाणपासून ते बावधन ह्या भागामध्ये आता 60% माल विकला गेला. 30% माल विकला गेला तुमचं नगर रोड, हडपसर, म्हणजे नगर रोड टू हडपसर हा सगळा टापू खराडीपासून सतीश मगरचे नांदेड सिटी, मगरपट्टापासून ते खराडी येऊनपर्यंत 30% माल विकला गेला. आणि 10% आपला सिटी आणि कोथरूड म्हणा, हा धनकवडी, बिबेवाडी, तर 10% माल विकला गेला. हे नवीन मागच्या वर्षीचा रिपोर्ट आहे. ओके. त्यामुळं आत्ता जो नवीन ट्रेंड चाललाय हा इकडच्या भागात खूप आहे. बानेर तुमच्या जमिनी तिकडे जास्त नाहीत ना? नाही, माझी बानेरमध्ये एकच प्रोजेक्ट आहे, छोटा आहे, 6-7 लाख फूट. माझं काही नाही, वाकडला काही नाही. लोकांना वाटतं नानाच्या जमिनी तिकडे, नाना तिकडे. बघा, माझं हिंजवडीला काही नाहीये, वाकडला काही नाहीये, बानेरला एक छोटा कमर्शियल प्लॉट आहे, बावधनला काही नाहीये माझं. अच्छा. किंवा वाकड नाहीये, वाकडच्या पुढं जे काही 2-3 टाउनशिप येते, सूस, तिकडे काही नाहीये. फक्त मुंबई पासून जवळ येतो इथे. आणि सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर त्यांनाही मुंबईला जाताना तो आणि एअरपोर्ट येते म्हणून त्या भाव. माझ्या मते, हे माझं मत आहे, बरोबर. आता हे माझं मत आहे, माझं विजन प्रमाणे मला वाटतं बाबा तो भाग चांगला आहे. माझं जमीन काय, माझं कोथरूडला आहे, तिथं मी 10% म्हटलंय. म्हणजे असं काही नाही, मी माझ्यासाठी नाही म्हटलं. माझं कोंडवाल आहे तिकडे तर 5% विक्री. कोंडवाला एक टाउनशिप आहे माझी, भुगाव आहे, मी तिथं भुगावचं नावही घेत नाही. बरोबर. तर हे होते रोखठोक नाना. त्यांनी आपल्या अनेक प्रश्नांना दिलखुलासाने मनापासून उत्तर दिलेले. त्यांना माहिती नव्हतं की मी या विषयावर त्यांची मुलाखत मी ट्रॅक तिकडे वळवणार आहे म्हणून. पण नाना, धन्यवाद. तुमच्याशी नेहमी संवाद साधणं मलाही वैयक्तिकरित्या आवडतं आणि आपल्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, तेव्हा ही मुलाखत पाहायला विसरू नका. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.